आज ना भाभीन दीदीसाठी ना अख्ख्या गुगल पालथा घालून टाकल्यात. त्याचा झाला असा, आज होतो आमच्या मेहंदीचो बोवाळ. तर त्या मेहंदी काढणारा पोरग्याना 11:30च्या दरम्यान आमच्याकडे इलेला. पहिला तर आधी त्यांनी दीदीच्या हातावर मेहंदी काढूक घेतल्यान. आम्ही इकडे सगळीजणं मेहंदीच्या बोवाळात होतो आणि गोलू ना ट्रेन, ट्रक, JCB ह्या सगळा घेऊन ऑर्डरला जात होतो. किती भारी असतं ना या लहानपण, स्वतःचा एक वेगळाच विश्व. थोड्या वेळानं थोडंसं ब्रेक म्हणान थम्सअप पिऊन घेतल्यानी सगळ्यांनीच. आणि तीच संधी साधून भाभीन आपल्या सखीच्या हातावर चांगल्यात चांगली कोणती डिझाईन काढू घेत ह्या हिशोबान गुगल पालथा घालून टाकल्या. आणि ही जी मुलगी मेहंदी काढत आहे ना ती 11-12 वर्षाची असेल. कोणत्याही प्रकारचा क्लास तिने केलेला नव्हता. फक्त आवडीच्या आणि छंदाच्या जोरावरती इतकी भारी आणि झपाझप मेहंदी काढत होती. दीदीच्या हातावर मेहंदी काढून झाल्यावर मी मेहंदी काढूक बसले. तशी तर मेहंदी काढूची माका तितकीशी आवड नाही, पण मग म्हटला आपण पण थोडेफार हात सारवूयाच. कभी कभी चलता है. हाताच्या मागे पुढे ना तिने फक्त अर्ध्या तासाच्या आत ही एवढी सगळी डिझाईन काढून दिलेली. आणि तोपर्यंत ना भाभीन दीदीच्या हातावर साखरेचा पाणी लावून दिलेलं. आता घरात काय कार्यक्रम आणि डीमार्टचा दर्शन घेऊ जायचा नाही असा तर व्हायचा नाही. आणि ताच दर्शन आज आमका घेऊ जायचा होता. त्याच्यामुळेच ना मेहंदी थोडीफार सुकलीच असतात. ह्या आमच्या नंदनवनातलो पसारो आवरून घेतले. गोलून आणि त्याच्या पप्पांनी जय जय पप्पा केल्यानी आणि आम्ही डीमार्टला जाऊ बाहेर पडलो. थंय पोचल्यावर मी आधी 2 ट्रॉलींवर हात मारले. बाकीची पोरगी ट्रॉलीमध्ये कशी बसतात आणि आमचं ह्यो गोलू कसं बसता तो तुम्हीच बघा. तो निरकून पारकून सगळा बघित होतो. आता त्याच्यातला काय समजता काय ह्या त्याकाच माहिती. पण मी मात्र स्वतःसाठी टी-शर्टा घेऊ की लय ना काय माका तरी काय समजत नाही. कधी काय आवडतच नाही आणि कधी आवडला तर साईजच नाही. असंच काहीतरी अन्याय माझ्यावर चालू असता. मी इकडे टी-शर्टा घेईपर्यंत गोलून आपली पोलीस कार घेऊन मोकळं झालेलो. भरपूर टाईम घालवून स्वतःसाठी कपडे घेऊन शेवटी मी बिलिंग काउंटरला पोहोचले. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच मालवणी गजालींसाठी चॅनल